तुटवड्यामुळे मुंबईतील फोर्ट मधील अनेक हॉटेल्स बंद झालेले आहेत, तर काही हॉटेल्समध्ये मोजकेच मेन्यू उपलब्ध आहेत. तर नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे. या हॉटेल बाहेर बंदचा फलकही लावण्यात आलाय. उपवासाच्या पदार्थांसाठी हे हॉटेल खरं तर प्रसिद्ध आहे, मात्र उपवास असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या आणि परवा दुकान सुरू ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. ही दोन दृश्य मुंबईतील फोर्ट मधील अनेक हॉटेल्स बंद आहेत, काही हॉटेल्समध्ये मोजकेच मेन्यू आहेत, तर नाशिकमधली दुसरी दृश्य. अनियमित गॅस पुरवठ्यामुळे अजून देखील मुंबईतील अनेक हॉटेल जे आहेत ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर काही हॉटेल्स मालकांनी गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे काही मेनूमध्ये जे आहे ते बदल केले असल्याचं देखील समोर आलं होतं. मी सध्या फोर्टमधील एका हॉटेलमध्ये आहे आणि या ठिकाणी देखील अजून देखील चौथ्या दिवशी देखील या ठिकाणी ज्या आहेत त्या सूचना लावण्यात आलेल्या आहेत. गॅस पुरवठा बंद असल्यामुळे सर्व मेनू अवेलेबल नाहीत, सर्व मेनू या ठिकाणी मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या हॉटेलमध्ये लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जी हॉटेल सकाळी 9 ते 8 ते 9च्या दरम्यान जी उघडली जायची ती हॉटेल जवळपास 12 वाजता उघडली जातील अशा देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी. मी सध्या नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरात आहे आणि या ठिकाणी असलेलं सायंतारा उपवासाचं जे हॉटेल आहे ते कदाचित एकही नाशिककर असा नसेल ज्याला ते माहिती नाही आहे. उपवासाचा पदार्थ मिळण्याचं सगळ्यात हक्काचं ठिकाण नाशिककरांचं म्हणजे सायंतारा हॉटेल. उपवास असला की नाशिककरांचे पावलं आपोआप वळतात ते या हॉटेलकडे. मात्र सध्या या हॉटेलच्या बाहेर हा जो फलक लागलेला आहे तो नाशिकमध्ये ज्या लोकांना या हॉटेलमध्ये येऊन नाश्ता करायचा असतो, उपवास ज्यांचा असतो त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक असा आहे. गॅस टंचाईमुळे आजचं दुकान बंद ठेवल्याचा फलक जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. गॅस अभावी नाशिकमधली दृश्य आपण बघितली. प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बाहेर बंदचा फलक लावण्यात आलेला आहे.